अनुभव, कुठल्याही गोष्टीला अनुभव फार महत्त्वाचा आहे. असं नाही की आम्हाला लॉस गेला नाही आहे. मी पण लॉस सहन केला, आमच्या वडिलांनी केला, सगळ्यांनी लॉस सहन केला. उद्योगात लॉस येतो. मी छोटा उद्योग करतो त्याला लाजायचं नाही आहे, पण मी उद्योग करून मोठा होणार ते सोडायचं नाही. इंजिनियर झाल्याने तू ॲक्टिंग करतोय, इंजिनियर झाल्याने फळाचं आणि फ्रूटचं दुकान टाकलंय, इंजिनिअरिंग करतोय आणि कार कंपनी चालू केली आहे. हे शिक्षण घेतल्यानंतर पण त्या लोकांनी डायव्हर्जन केलं. ती तयारी पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्याकडे एक खास पाहुणे आले आहेत, पंकज शहा. पण मित्रांनो, प्रेमाने त्यांना शहा अंकल असं म्हणतात. त्यांचं आयुष्य खरंच प्रेरणादायी आहे. लहान वयातच कामाची सुरुवात करत शिक्षणाची जोड ठेवली आणि कुठल्याही मदतीशिवाय स्वतःच्या पायावर ते उभे राहिले. पुण्यामध्ये वडिलांनी सुरू केलेली फॅक्टरी त्यात त्यांनी अनुभव घेतला. त्यानंतर मुंबईमध्ये ॲल्युमिनियमच्या फॅक्टरीमधून अनुभव घेऊन 1985 मध्ये स्वतःच्या बळावर सुरू केलं कृष्णा ट्रेडर्स गिफ्ट आर्टिकल्स. त्यानंतर 1990 मध्ये झाले इंदाल ॲल्युमिनियमचे डिस्ट्रीब्युटर. तसेच नवीन शिकण्याची त्यांची इच्छा, त्यामध्ये त्यांनी प्राणी खिलिंग यामध्ये त्यांनी मास्टरी केली. 1997 मध्ये त्यांनी सुरू केली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट. त्यानंतर 3 वर्ष चालवली टाटा मोबाईलची एजन्सी. ॲल्युमिनियमच्या व्यवसायासोबत फॅब्रिकेशनची कामं करत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. सतत नवीन शिकण्याची आणि अनुभव घेण्याची त्यांची आवड आजही कायम आहे. त्यांना नेहमी वाटतं पुढे जायचंय आणि लोकांनाही पुढे घेऊन जायचंय. आज आपण त्यांच्या या अद्भुत प्रवासाबद्दल, संघर्षाबद्दल आणि अनुभवांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जोरदार स्वागत करूया आपल्या खास आवडत्या पाहुण्यांचं, शहा अंकल यांचं. तर आजचा विषय आहे स्टार्टअप आणि नवीन व्यवसाय. शहा अंकल, तुमचं ह्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. स्टार्टअप आणि व्यवसाय, नेमकं तुम्हाला ही संकल्पना कशी आली डोक्यात, की का मार्गदर्शन आपण केलं पाहिजे स्टार्टअप आणि व्यवसाय ह्या विषयावर? आजकाल जर समाजात बघितलं किंवा कोविड नंतर लोकांनी भरपूर नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा उद्देश ठेवला. त्या उद्देशात समाजात फिरताना किंवा बाजारपेठेत फिरताना किंवा आपल्या मित्रमंडळीत फिरताना असं वाटलं की बाबा, सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं की काहीतरी चांगलं चाललंय आणि चुकतंय काहीतरी. चांगलं काय चाललंय की लोक स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचं प्रोत्साहन मिळतं. बरोबर. पण चुकतं काय की व्यवसाय तर चालू करायला हरकत नाही आहे, कारण व्यवसाय चालू करायला काही वेळ लागत नाही. करेक्ट. पण व्यवसाय टिकवायला फार भरपूर वेळ लागतो. आणि व्यवसाय चालू केल्यानंतर तो पुढं नेण्यात फार श्रम आणि काय व्यवस्थापन आणि आपलं मन लागतं किंवा विचार लागतात. ह्या सगळ्या बघितल्यानंतर मी बघितलं की व्यवसाय चालू करतात लोक, पण फार लोकांचे व्यवसाय टिकतात, बरेच लोकांचे व्यवसाय बंद पडतात. अच्छा. आणि त्या बंद पडण्याच्या व्यवसायात आईवडिलांचे, मित्रांचे, बँकेचे, गव्हर्नमेंटचे पैसे त्याच्यात अडकतात. ते फ्रस्ट्रेट होतात आणि काहीतरी चुकीचं काम करतात. पण बंद पडण्याचे नेमके कारण काय असतात? कारण लाखो स्टार्टअप दर महिन्याला चालवतात आणि बंद होतात. मग का, त्याचे कारण काय? कारण भरपूर आहेत. कसं आहे, असं जर विचार केला की एखाद्या व्यक्तीने स्टार्टअप चालू केला तर तो स्टार्टअप चालू करायला त्यांनी वेळ घाला नाही की बाबा माझा भाजीचा धंदा करायचा, वडापावचा धंदा, आपण साध्या गोष्टी बोलू. बरोबर. की भाजीचा धंदा चालू केला, वडापावचा धंदा चालू केला, छोटासा हॉटेल चालू केलं भाड्याने घेऊन, किंवा दुसरं काही छोटे मोठे उद्योग केले, गॅरेज चालू केलं. चालू करायला त्यांनी चालू केलं किंवा मित्रांबरोबर केलं, कुणाबरोबर मदत घेऊन केलं. पण ते चालू केल्यानंतर अनुभव काय, घरातले अनुभव काय, कोणी कसं त्यांना अनुभव दिलेले आहेत, त्या अनुभवावर गोष्टीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अच्छा. एखादी गोष्ट जर माणसाने विचार केला की बाबा मी हा उद्योग वडापावचा घेऊ आपण थोडक्यात, की वडापाव उद्योग मी चालू केला, पण मला वडापाव करताना मला माणूस स्वतःला बनवला येतं का? पहिलं घरच्यात कोणी माणूस आहे का जो वडापाव तयार करणार? बरोबर. किंवा आपल्या घरच्यांनी कोणी उद्योग काही केलेला आहे का? जर भाजीचा उद्योग चालू केला तर भाजीचा उद्योग किंवा फ्रूटचं स्टॉल, ह्या कुठल्याही गल्लीबोळात रस्त्यावर कुठेही काही विकले जातात. जर रस्त्याचं आपण जर रस्ता म्हणजे एक छोटा व्यवसाय कोणी चालू करताना काही वेळ लागत नाही. पण त्याला अनुभव घेण्याची गरज असते की बाबा
आता मी बघितलेत बरेच आमचे छोटे, मी जेव्हा परिस्थितीप्रमाणे मी छोट्या वेंडर्सकडं जातो खायला बियाला, तर त्याच्या दुकानात काम करणारी पोरं आज मालक झालेली आहेत. हो. पण त्यांनी तिथं नोकरी केली, त्या मालकाबरोबर कामं केली, तिथं भांडी धुऊ, हे कर ते कर, भाजी काप, कांदा काप, त्याप्रमाणे ते मोठे झाले. आणि त्यांनी स्वतःच्या हातगाड्या टाकले किंवा त्यांनी एवढा स्टॉल टाकले आणि त्याप्रमाणे ते मोठे झाले. उद्योग करणं हे पाप नाही आहे. एखादा नवीन व्यवसाय चालू करणं फार चांगलं. आज आपले पंतप्रधान म्हणतात की स्किल इंडिया, आत्मनिर्भर भारत. करेक्ट. मुलांना, कॉलेजच्या मुलांना सगळ्यांना सांगतात की तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा. त्यांनी बँकेकडनं फंड्स पण दिले होतात. हां. बँक पण फंड्स देते, 50,000, 25,000, लाख, 2 लाख, 5 लाख त्यांच्या उद्योगप्रमाणे चालू होतात. आता SME, स्मॉल अँड मीडियम स्केल उद्योग, त्याच्यात पण लोक मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये स्वतःच्या पायावर ह्याच्यावर उद्योग चालू करतात. पण काही दिवसांनी ते फॅक्टऱ्या किंवा उद्योग बंद पडतात. त्याचं कारण असं नाही की त्यांना काही येत नाही आहे किंवा त्यांना काही माहिती नाही आहे. अनुभव, कुठल्याही गोष्टीला अनुभव फार महत्त्वाचा आहे. बिगर अनुभव काहीच उपयोग नाही आहे. मग मला म्हणायचं आहे की जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे, म्हणजे व्यवसाय तर बऱ्याच जणांना असं वाटतं करायचा आहे, पण त्यांच्या घरामध्ये वडिलांनी किंवा आजोबांनी किंवा पणजोबांनी कुणीही व्यवसाय केला नसतो, बहिणीने कुणीच नसतो केला. मग ते घरातले फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर असतात. मग ज्यावेळेस ते बिझनेस चालू करतात त्यावेळेस त्यांनी काय गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे किंवा स्टार्टअप सुरू करताना कॉमन गोष्टी काय साधारण त्याचा अभ्यास केला पाहिजे? आता कसं आहे, एखादा नवीन फर्स्ट जनरेशन उद्योग चालू करतो, घरच्यांनी पहिलं त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे की बाबा हे आपलं काम नाही आहे, आपल्या घरात कोणी केलं नाही आहे, असं नाही तसं. त्याला चांगलं मार्गदर्शन द्यायला पाहिजे. त्या उद्योग चालू करताना बाजारात बरीच पुस्तकं मिळतात, व्यवसाय कसा चालू करावा, काय करावं, इंडस्ट्री कशी चालू करावी. त्याच्यात लोक कन्सल्टन्सी करतात, तुम्हाला त्याचे क्लासेस मिळतात. हो. ह्या सगळ्या करून अनुभव घेऊन कुठलाही उद्योग करताना जो उद्योग चालू करायचा आहे त्या उद्योगाच्या क्षेत्रात तुम्ही स्वतः तिथं नोकरी करायची किंवा त्या उद्योगाचं माणसाबरोबर काम करायचं, त्याशिवाय ते उद्योग तयार होत नाही. आता समाजात एखादं समाजाचं वाक्य मी करत नाही आहे, पण समाजात म्हणतात हाच समाज धंदा करतो, हाच समाज पुढं जातो. तसं नाही आहे, ते रक्तात असतं. जेव्हा एखादा पोरगं तयार होतं किंवा मुलगी तयार होते किंवा ते आई वडिलांच्या सहवासात, त्याच्या आईच्या सहवासात तयार असते, तेव्हा त्या घरात वातावरण उद्योगाचं किंवा धंद्याचं तो तयार होत असतो. मी उठायचं आणि म्हणायचं उद्या मला धंदा करायचा आहे, मला बिझनेस चालू करायचा आहे, मी फंड्स घेणार, दुकान घेणार भाड्याने, दुकान विकत घेणार किंवा फॅक्टरी विकत घेणार, फॅक्टरी टाकणार. ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात, तुम्हाला लोक मिळतात, पण तो टिकवणं फार अवघड आहे. मग ह्या टिकवण्यासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे? खबरदारी म्हणजे कसं आहे की अर्धवट ज्ञान म्हणतात, कधीही आयुष्यात कुठल्याही विषयाबद्दल अर्धवट ज्ञान वाईट. कुणाच्या संगतीत येऊन, कुणाच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर कोणी आपल्याला प्रोत्साहन देते, आपण दोघं मिळून धंदा करू, चल तू माझ्याबरोबर जोडणं, मी पण पैसे टाकतो, तो पण टाक, माझ्याकडं ही स्किल आहे, ते स्किल आहे, ठीक आहे, नाहीच. पण त्या माणसाबरोबर धंदा टाकताना त्याला किती वर्षाचा अनुभव आहे, बरोबर, त्याला अनुभव आहे का नाही. आता आमचा एक मित्र होता, तो नोकरी करायचा आणि जर्मन, जपान बऱ्याच कंट्रीमध्ये जायचा. त्या कंट्रीमध्ये जाऊन नोकरी करताना त्यांनी भरपूर अनुभव घेतले. अच्छा. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी अजून दोन मित्र घेऊन त्यांनी कारखाना टाकला. हिंमत त्याची दाद द्यायला पाहिजे. ती मशीन कोट्यवधी रुपयाची होती. पण काय झालं, तो बाहेर फिरायचा मेंटेनन्ससाठी किंवा मशीनसाठी, जॉब आणायला. इथं त्याची मित्र काही बघायचीच नाहीत. त्याला भरपूर त्रास झालं, भरपूर लॉस झाला. काही कारणाने ते आमच्या मित्राचा मृत्यू झाला. हो. पण तो सगळा बँकेचं बर्डन त्याच्या लहान भावाच्या अंगावर आलं. म्हणजे थोडक्यात काय, धंदा चालू केला मित्रांबरोबर,
चालू झाला, सक्सेस पण झाला, जोरात चालायचा. पण ते दोघं मित्र काही करायचेच नाहीत. शेवटी पार्टनरशिप म्हटलं किंवा बिझनेस म्हटलं तर तिघांनी मिळून काम करायचं. करेक्ट. किंवा दोघांनी मिळून काम करायचं. पण ठीक आहे, योगायोगाने त्याच्या भावाने सावरलं सगळं, बँकेला सावरलं, बँकेचे कर्ज फेडले. आज त्यांचा तो भाऊ फार जोरात उद्योग चालवतो, मानायला पाहिजे. त्याचा तो लहान भाऊ आहे, तो फॅब्रिकेशन म्हणजे लोखंडी आणि ॲल्युमिनियम विंडो दोन्ही करतो. 2-3 उद्योग चालवतो. वा. कसं असं अनुभव परत आला विषय की त्या पार्टनरचा अनुभव होता का, ते पार्टनर तेवढा कॅपेबिलिटी जो होते का विश्वास ठेवण्यासारखे. कसं आहे, पार्टनरशिप लोक करतात. मी तर म्हणतो पार्टनरशिप उद्योग करूच नाही. हो, कारण तो सक्सेस नाही होत आयुष्यात. 99.9% फार क्वचित केसमध्ये पार्टनरशिप उद्योग सक्सेस होतात. अच्छा. प्रायव्हेट लिमिटेड करा पण पार्टनरशिप करणं म्हणजे सख्या भावाबरोबर, वडिलांबरोबर, बहिणीबरोबर, बायकोबरोबर, मुलीबरोबर पार्टनरशिप उद्योग करायचा नाही. हा पहिला सगळा गुरुमंत्र. खूपच छान. आणि एखाद्याला बरोबर धंदा केला तर टर्म्स ऑफ बिझनेस नक्की करा, टर्म्स ऑफ वर्किंग नक्की करा आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढं जा. परत तेच की दोघांना अनुभव काय. बरं, उद्योग म्हटला की बरेच गोष्टी आले. प्रॉडक्ट आला, फायनान्स आलं म्हणजे बँक सगळी व्यवस्था आली, सप्लाय आलं, सेल आलं, मार्केटिंग आलं, स्टॉक आला, अकाउंटिंग आलं, इन्कम टॅक्स आलं, GST आलं. नुसतं उद्योग नाही येते. तुम्ही आत्ता म्हणले की फायनान्स आलं. सगळ्यात महत्त्वाचं स्टार्टअप करताना हा सगळ्यात मेजर गोष्ट आहे की फायनान्स कुठून आणायचा. हे बघा, फायनान्स मी नेहमी माझ्या विषयामध्ये असं आहे की एखादा उद्योग चालू करताना फायनान्स सगळ्यात शेवटी येतो. मी माझ्या मित्राचं उदाहरण दिलं की त्याने उद्योग चालू केला पण त्याच्याकडं सगळं ग्राउंड होतं, वर्किंग होतं. कुठली मशीन घ्यायचं, कुठं मार्केट आहे, कोण आपण कोणाला काम करून देऊ शकतो, कुठं आपल्याला सर्व्हिस देता येईल, सगळा अभ्यास होता. मग त्याला बँकेने फायनान्स केलं. आणि शेवटी फायनान्स कशावर होतो, मटेरियलवर होतो, मशिनरीवर होतो, तुमच्या प्रॉपर्टीवर होतो. बरोबर. फायनान्स मिळवणं अवघड नाही आहे. तुमचा जो पण काम आहे किंवा जो प्रोजेक्ट आहे तो व्यवस्थित वर्किंग पाहिजे, अनुभव पाहिजे. मग सुरुवातीच्या काळात स्टार्टअप करताना साधारण मनोवृत्ती काय असली पाहिजे, विचार कसे असले पाहिजे. विचारवृत्ती म्हणजे पहिलं कसं आहे की तुमचं विल, पॉझिटिव्ह विचार, घरच्यांचा साथ. एक लक्षात घ्या, अजून परत बोलतोय मी, घरच्यांचा साथ खूप महत्त्वाची. मला साथ नाही मिळाला. मी जे भरपूर उद्योग केले, अनुभव भरपूर घेतले, पण मला घरच्यांचा साथ कधीच मिळाला नाही. आमची फर्म पार्टनरशिप होती, ती फेल गेली. कसं होतं, कोलॅप्स होतो माणूस. घरच्यांचा साथ नाही मिळाला, मग बायको असो, भाऊ असो, वडील असो, घरच्यांचा साथ मिळणं गरजेचं आहे. त्याबरोबर तुमच्या मित्रांचा साथ. हे काय रे उद्योग करतो, तुझ्या बापाने केलं होतं का कधी? सॉरी, हे पद्धत आहे बोलायची. मग आपले घरचे, अरे तुझ्या बापाने केलं होतं का उद्योग? अरे आयुष्यात आपल्या घरच्यांमध्ये कोणी केलं होतं का? तू कुठं यांच्या नादी लागतो उद्योग करायचा? ह्या ज्या वर्ड्स आहेत ते माणसाचं मनोबळ कमी करतो. बरोबर. एखादं सांगितलं, मुलांनी सांगितलं, कोणी सांगितलं, ठीक आहे तुला करायचं ना, आपण करू, तू सगळं मला प्रोजेक्ट दे, आपण अभ्यास करू, तू एक काम कर, तिथपर्यंत त्या जो व्यवसाय करायचा त्याच्यात तू काम कर. हो. त्याचा अनुभव घे. 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, आणि तू नक्की उद्योग चालू कर. आम्ही तुझ्या बरोबर आहोत. पैसे काय आम्ही देऊ, आपण बँकेतनं घेऊ, उद्योग चालू करू. मग कुठलंही असो. परत आलं छोटासा उद्योग, वडापावचा, भाजीचा, फ्रूटचा, ह्याचा त्याचा, कपड्याचा, कशाचा बी उद्योग असू द्या, पण करायला पहिलं अनुभव घ्या, विल पॉवर. मग सगळ्यांचं मत एकजूट होऊन आणि अभ्यास. अर्धवट ज्ञान फार वाईट. मग अभ्यासासाठी जसं स्टार्टअप कोणी चालू केलं तर त्यामध्ये गव्हर्नमेंट लायसनिंग, प्रोडक्ट, मार्केटिंग, ऑपरेशन, फायनान्स याच्यासाठी काय अभ्यास केला पाहिजे? कसं आहे माहिती आहे का, लायझनिंग वर्ड जे म्हणतो ना आपण,
त्याच्यासाठी लोक आहेत, हम्म. ते तुम्हाला मिळून जातात. अच्छा. ओळखीमधनं, मित्रांमधनं, नातेवाईकमधनं. CA आहे, सगळे लायसन्स काढून देणारे आहेत, तो विषय नाही आहे. हम्म. तुम्हाला जागा पाहिजे, भाड्याची जागा मिळू शकते, ताकद असेल विकत पण मिळू शकते. पहिला प्रोडक्ट सगळ्यात पहिलं काय पाहिजे, तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या प्रोडक्टवर काम करायचं, कुठल्या ह्याच्यात काम करायचं, काय म्हणतात तुम्हाला, दिशामध्ये, की बाबा मला हे करायचं आहे. आमच्यासाठी काय होतं, आमचे 300, 350, 400 वर्ष आम्ही मेटलमध्ये आहोत. आमच्या असं नाही की आम्हाला लॉस गेला नाही आहे. मी पण लॉस सहन केला, आमच्या वडिलांनी केला, सगळ्यांनी लॉस सहन केला. उद्योगात लॉस येतो, कुठल्याही व्यवसायात म्हटलं लॉस येतो. कुणाला कमी येतो, कोणाला जास्त येतो, कोणाला त्या ॲडजस्टमेंट असतात. हो. कारण काय, फ्लक्च्युएशन मार्केट आहे. भाव कमी होतात, जास्त होतात, डिमांड वाढते, डिमांड कमी होते. काय डिमांड पण वाढली चांगले, कमी झाली परत प्रॉब्लेम आहे. भाव वाढले परत प्रॉब्लेम आहे. भाव कमी झाले तो वरच्या भावाचा माल कमी भावात विकायचं, पण ताकद पाहिजे, स्ट्रॅटेजी पाहिजे, कॉम्पिटिशन आहे. आज सोशल मीडिया जोरात आहे, खूपच जोरात आहे. डिजिटल मार्केटिंग जोरात आहे. आमचा युग वेगळा होतो. आमच्या युगात कॉम्पिटिशन कमी होतं, पर एरिया ऑफ बिझनेस वाढला, खूप वाढला. पुन्हा पहिलं कसं होतं, 2-5 किलोमीटरमध्ये होतं. आज पुन्हा 60 किलोमीटर आणि कमीत कमी 8-10 दिशा म्हणा, त्या सगळ्या डेव्हलप होऊन तिथं दुकानं, फॅक्टऱ्या बिक्टऱ्या सगळं व्हायला लागलं. हो. इट्स नॉट स्मॉल. तुम्हाला नवीन उद्योग करायचा आहे, मी ह्या एरियात केला तर चालेल. मी कपड्याचं दुकान टाकतोय, इलेक्ट्रॉनिक दुकान टाकतोय, तो सर्वे केला की इथं दुकान नाही आहे, ही दुकान इथं नाही आहे, मी इथं टाकलं तर चालेल. हा बेसिक भाग आहे. नुसतं कुठेतरी दुकान घ्यायचं आणि चालू करायचं, मग ह्याचा अभ्यास कसा करायचा, एखादा व्यवसाय चालणार की नाही चालणार, असं त्याचा तो अभ्यास होत नाही. केल्याशिवाय होत नाही. का होत नाही, की आपल्यात म्हणतात की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. पण त्या पाण्यात पडण्याच्या आधी काय करतो आपण, एखाद्या टीचरकडनं किंवा त्या ट्रेनरकडनं आपण ट्रेनिंग घेतो. साधं उदाहरण देतो, कुठलीही गोष्ट शिकताना शाळेत म्हणा किंवा आपल्या वयाप्रमाणे आपण जेव्हा शिकत असतो, मग तो गेम्स असो, स्पोर्ट्स असो, स्विमिंग असो, योगा असो, काही गोष्टी तुम्हाला ते शिकावूनच पुढं जायला लागतं. करेक्ट. माझं परत म्हणणं आहे की तुम्ही उद्योग चालू करा. किती छोटा करताय, किती मोठा करताय, तो महत्त्वाचा नाही आहे. मी आज उद्योग करतो, मोठं हॉटेल विकत घेतो, आणि झालेली एक गोष्ट, लोकांनी मोठे मोठे हॉटेल्स चालू केले, ते बंद पडलेत. भाड्याचं नुकसान गेलेत, सगळं डेव्हलपमेंट नुकसान गेलेलं आहे. लोकांनी मोठे डिपार्टमेंटल स्टोअर्स केलेले आहेत. मग याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल, की ज्यावेळेस स्टार्टअप करतो त्यावेळेस मनोबल कसं असावं, भाषा कशी असावी, विचार कसे असावे, एक आहे ॲटिट्यूड कसा असावा. तुम्ही हे जर शब्द ठेवला फार महत्त्वाचा आहे, भाषा. व्यापारांची मुलं जी असतात, कुठल्याही जातीचं असो, मी परत म्हणतो, मी जातीचं बद्दल मला काही हे नाही आहे, कुठल्याही जातीच्या माणसाने धंदा करू शकतो. पण जो घरात व्यापार पिढ्यानपिढ्या येतो, किंवा ज्यांनी एक म्हणजे आधीच्या पिढीने केलं, त्याच्या आधीन पिढी केलं, एखाद्या पिढीने केलं असेल तर त्यांच्याकडनं त्यांना शिकायला मिळतं की कसे बोलतात वडील, दादा, आजोबा, काका, मामा, कसं बोलतात, कसं वागतात गिऱ्हाईकांबरोबर. किंवा इंडस्ट्रीमध्ये पण असं आहे की तुम्ही एखादी इंडस्ट्री टाकली तर त्या प्रोडक्ट विकायला तुम्हाला हे लागतं, मार्केट लागतं. मग समोरच्या माणसावर कसं बोलायचं. बरं, व्यवसाय म्हटलं तर पेमेंट आलं, क्रेडिट आली, तर मी क्रेडिट देत नाही, कारण टाईम खराब आहे. हो, खूप खराब आहे. मी क्रेडिट देत नाही. काय तर माझ्याकडे गिऱ्हाईक कमी आहे, पण ज्याला माहिती आहे की हा सर्व्हिस व्यवस्थित देतो, हो, ते येतात माझ्याकडे, येतात. करेक्ट आहे ना. हो. भरपूर व्यवसायात भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, माणसं मिळत नाहीत. तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला, दुकान चालू केलं, तो माणसं मिळत नाही. आता माणसं मिळणं आणि विश्वासू मिळणं परत आलं. विश्वासू परत ते वेगळ्या पडलं. बरं, माणसं मिळाली तर ती अनुभवी माणसं मिळणं अवघड आहे. म्हणजे अकाउंट म्हणलं तर त्या अकाउंटंटला तुमचं पूर्ण अकाउंटिंग यायला पाहिजे.
मार्केटिंगचा माणूस ठेवला तर त्याला मार्केटिंगचा अनुभव पाहिजे. समजा नसेल, त्यांनी 6 महिने वर्षभर केले असेल, तर तुम्हाला त्याला शिकवण्याची तयारी पाहिजे. पाहिजे. 5 महिने तर जातातच शिकवायला. बँकिंग यायला पाहिजे. बँकिंग सोपं नाही आहे. बँकिंग सोपं नाही आहे. लोन मिळाली तर लोन काढायला तुमची ती बुद्धिमत्ता पाहिजे. इन्कम टॅक्स सेटल करताना तुम्हाला बुद्धिमत्ता पाहिजे. अकाउंटिंग करताना तुम्ही त्याला अकाउंटंटला तुम्ही सांगणार ना, याप्रमाणे अकाउंटिंग कर. ज्यावेळेस स्टार्टअप केला जातो त्यावेळेस घरचे सपोर्ट करता किंवा करत नाही, किंवा मित्र परिवार नातेवाईक यांचे प्रोत्साहन असते नसते, तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने जे स्टार्टअपवाले आहे यांनी कशा पद्धतीने मनोबल ठेवलं पाहिजे? कसं आहे, प्रोत्साहन नाही मिळालं ना तरी हारायचं नाही. ज्या फील्डमध्ये काम करायचं तिथं जॉब शोधा, तिथं ऑपॉर्च्युनिटी शोधा, तिथं तुम्ही तयार व्हा. तयार केल्याशिवाय तुम्ही तयार झाल्याशिवाय, हे बघा, आपण एखादी बी टाकतो किंवा रोप टाकतो जमिनीत, जमिनीची पण तयारी करायला लागते ना. खड्डा घ्या, हो, खत टाका, सगळं बघा, मग त्या रोपला सांभाळा, त्याला औषध पाणी करा. हा धंदा पण तसाच आहे. बरोबर. आता मी बघतो मल्टीनॅशनल कंपनीज चालतात का, की त्या सगळ्या की एका दिवसात ते तयार झालेले नाही आहेत. बरोबर. ते पण छोटे होऊन मोठे झालेले आहेत. मग ही तर नाही, इंटरनॅशनल लेवलला पण आपण जर पुस्तक वाचले बऱ्याच मोठ्या झालेल्या उद्योगात जाण्याची, त्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की कसे छोटे उद्योग चालू केले, कसे मोठे झाले. आता खरं म्हणणं चांगलं नाही आहे, फोर्डचं पुस्तक वाचलं तर ते फेल झाले होते, पण त्यानंतर झाले. टाटाचं बघितलं, टाटाने ती पण छोट्या उद्योगमधून चालू केलेले आहेत, त्यांच्या पंजोबांनी कुणी काय असेल ते. तर कसं आहे, मी छोटा उद्योग करतो त्याला लाजायचं नाही आहे, पण मी उद्योग करून मोठा होणार ते सोडायचं नाही. पण धंद्यात मी म्हटलं तुम्हाला जसं लॉस, काय म्हणायचं तुम्हाला लॉसबद्दल? लॉस येतो, ती सहन करण्याची शक्ती पाहिजे. उन्हाळा पावसाळा हिवाळा जसं चालू राहतो तसं कधीतरी लॉसही. बरं, आजकालच्या मुलांनी उद्योग चालू केला की त्याचं कॉलरवर होते. आणि मी बिझनेसमध्ये कमवतो किती, हे परत शब्द वापरतोय, मी बिझनेसमध्ये कमवतो किती. समजा मी 100 रुपयाचा माल विकला, मला रुपये मिळाला, 2 रुपये मिळाले, 5 मिळाले, 50 मिळाले, 10 मिळाले, पर्सेंटेज आहे ना, पर्सेंटेज प्रॉफिटचं. त्या प्रॉफिटवर तुमचं पुढचं सगळं गणित निर्भय आहे. करेक्ट. आणि त्या प्रॉफिटमध्ये मला मिळाला रुपये आणि मी खरचतोय 5 रुपये, काय माझ्या बँक बॅलन्समध्ये पैसे दिसत आहेत. मोबाईल घेतला 1,00,000, 1,50,000, 2 लाखाचा, बूट घेतले 40-50 हजाराचे, शर्ट घेतलं 2-3 हजाराचं. नाही, हे सगळं चुकीचं आहे. हां, बिझनेसमध्ये अप टू डेट राहायला पाहिजे, पण मी कितीचं शर्ट घालावं, कितीचं बूट घालावं हे मला ठरवायला पाहिजे माझ्या प्रॉफिटवर. तुम्हाला आश्चर्य होईल, माझे कपडे जर विचार केलं, मी जेव्हापासून बिझनेस चालू केला 300-400च्या वर शर्ट नाही आहेत. बापरे. आणि पॅन्ट आजच्या काळात पण 500-600 वर नाही आहे. मी बूट 500-600च घेतो. असं नाही मी खर्चू शकत नाही, पण जबाबदारी आहेत, लोकांचे पैसे आहेत. आणि हल्लीच्या धंद्यात प्रॉफिट राहिलं नाही आहे, कारण कॉम्पिटिशनचा टाईम आहे. ऑनलाईनचं मार्केट आहे. बरोबर. ऑनलाईन पहिले कसं होतं, 10-15% मिळायचे, 20% मिळायचे, भाव वर खाली व्हायचे, म्हणजे मार्जिन मिळायचं की बाबा 100 रुपयाचा माल 200 झाला, मार्जिन मिळायचं. आता 100चा माल 90 होतो, 80 होतो, 70 होतो, जास्तीत जास्त 105 होतो. मग 105चा माल तुम्हाला 70मध्ये विकायची ताकद आहे का? कुठलंही प्रोडक्ट असू दे, भाजी म्हणा, आज कांद्याचे भाव वाढले. बरोबर आहे. बरोबर आहे. मग ते बिचारे परिस्थिती काय होते, त्यांना विकायलाच लागतो. मग मला एक विचारायचं आहे, स्टार्टअप फेल होण्याची कारणे काय काय असतात? कारण फेल होण्याचे तेच कारण, अनुभव नाही, कॉस्टिंगचं माहिती नाही, जिद्द, जी जिद्द पाहिजे ती जिद्द नाही, लोकांनी टिंगल केली ती पचवायची ताकद नाही, स्तुती पचवायची पण ताकद पाहिजे. वा. कसं आहे, एखाद्याने स्तुती केली तर लगेच मी जर कॉलर टाईट करून
हे अरे तुझा धंदा जोरात चाललाय चल रे, आज आपण जेवायला जाऊ, चल तुला पार्टी देतो, अरे तूच दे पार्टी, चल अरे तुझा धंदा आहे, मी काय नोकरी पण करत नाही. ही स्तुती चुकीची. खर्च करायला लोक, तुम्ही व्यवसाय चालू केला की तुमच्या बाजूला मासे आलेच मध खायला. कोण चांगली स्तुती करतो, कोण वाईट स्तुती करतो, कोण चांगलं शिकवतो, कोण वाईट शिकवतो, कोण काय बोलतो, धंद्यात फार महत्वाचं आहे. कॉम्पिटिटर पण येतो, तुमच्या शेजारी बसून तुमचं शिकून जातो. शांकर, खूपच सुंदर माहिती तुम्ही देत आहात. अगदी खूप शिकण्यासारखं आहे याच्यातून स्टार्टअपला. तुम्हाला एक अनुभव देतो. हां. आम्हाला शिकवलं जातं हां. की ट्रेनमध्ये जाताना, बसमध्ये जाताना, चालताना, इथं हॉटेलमध्ये बसताना किती काय बोलायचं. मुंबईला जात होतो संध्याकाळी, तर माझ्या शेजारी आपले बसलेले असतात. तर आता ट्रेन सुरू झाली, थोडा वेळ ते वयस्कर होते. मला वाटलं कोणतरी रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. माणसं ओळखण्याची पण ताकद पाहिजे आणि क्षमता पाहिजे. धंद्यात माणूस कोण आला आहे तुमच्याबरोबर ओळखण्याची पण क्षमता पाहिजे. मी ओळखलं की बाबा गव्हर्नमेंटचा माणूस आहे. त्यांनी मला विचारलं काय नाव आपलं, मी सांगितलं, काय करता सांगितलं. सगळं बोलल्यानंतर मला असं वाटलं आता आपण थोडं विचारावं. म्हटलं आपण कोण, आपण काय करताय, आपण रिटायर झाल्या वाटतं, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहात असं माझं म्हणणं आहे. ते काका थोडेसे सरप्राईज झाले की यांनी कसं ओळखलं. अरे मग ते म्हणले हो मी रिटायर्ड जज आहे. अरे बापरे. म्हणजे थडक्यात काय सांगण्याचा उद्देश काय की आपल्या आजूबाजूला कोण आहे, कोण बसलेलं आहे, काय बोलतो, किती बोलतो. अजून एक अनुभव सांगतो. दादरवरून निघताना हॉटेलमध्ये नाश्त्याला गेलो. तिथे एक माणूस बसलेला होता. किर्लोस्कर कंपनीचं उच्च लेवलचा माणूस होता. बाकीचं नाव किंवा इतर काय सांगण्याची गरज नाही. त्यांच्याशी बोलता बोलता बरंच काही शिकलो मी. बरं. त्याने फूड मागवलं, सगळं टेस्टचं फूड खाल्लं आणि ते पॅक करायला लावलं. हो. मग मी म्हटलं ओ तुम्ही ह्या लेवलचं आणि हे म्हणले हे आता आतमध्ये जाऊन काय करणार आहे मला माहीत नाही आहे. हे पॅक करून मी गरीबाला, मी ती शिकलो. हे पॅक करून मी एखाद्या गरीबाला देणार. मला जे टेस्ट खायचं होतं सगळा टेस्ट घेतला मी. ते 2-4 डिश त्यांनी मागवले होते, 5 मागवले होते. आता मी हे पॅक करून गरीबाला देणार. हो. हे शिकलो. म्हणजे ही वृत्ती पाहिजे. स्वतःच्या व्यवसायात कुठलंही काम करताना लाजायचं नाही. धंदा व्यवस्थित चालवायचा तर किती वर्ष, महिने लागतात आणि त्याप्रमाणे कसे वागावे आणि पेशन्स कसे ठेवावे. कारण स्टार्टअप चालू केला की लगेच असं वाटतं दुसऱ्या वेळेत पैसा यायला पाहिजे, तर तो पेशन्स कसा ठेवला पाहिजे. फार अवघड आहे. छान प्रश्न आहे तुमचा. सगळ्यात उत्तम प्रश्न आहे हा. व्यवसाय चालू केला, ओपनिंग केलं, सगळी तयारी झाली. आता काय होतं की इंडस्ट्री चालू केली तर त्याला मार्केट असेल, त्यांनी मार्केटचा सर्वे केला असेल तर त्या सप्लायला तो माल सुरू जातो. हो. पण तो पण काय करतो, तो माल घेणारा माणूस जो असतो, तुम्ही 100 रुपयाला दिलं त्याला 25 पैसे कमी करून देणारा असतो, 50 पैसे रुपये कमी करून असतात. मग तेव्हा आपला प्रॉडक्ट पडून राहतो. थांबायचं नाही, दुसरं शोधायचं. मग एक माणसावर निर्भर राहून राहायचं नाही. वा, क्या बात आहे. त्याच्याबरोबर 2, 3, 4 जण आपण तयारी ठेवायची की हा आपल्याला धोका दिला तर. लक्षात आलं. दुसरं, एखादं दुकान चालू केलं किंवा छोटा व्यवसाय चालू केला, कधीच चालत नाही. तुम्ही कुठली सर्व्हिस देता, काय देता, कसं बोलता. आणि एखादा उद्योग चाललेला कधी कधी 6 महिने लागतात, वर्ष लागतं, 2 वर्ष लागतं. हारायचं नाही. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं. वा. तुमच्या प्रोडक्ट विकला जात नाही तर तो प्रोडक्ट कमी भावात विकून नवीन प्रोडक्ट आणणं. कधी कधी कसं असतं, 10 प्रोडक्ट आणले, 50 आणले, त्यात 2-4 वस्तू विकले जात नाही, ते नुकसानात विकून पण नवीन प्रोडक्ट आणून परत नवीन प्रोडक्ट कसा विकला जाईल जास्त तो शोधणं आणि तो विकणं. आता आमचा ॲल्युमिनियमचा बिझनेस आहे. हां. भाव रोज होता सोन्यासारखे खालीवर होतं. सोन्यामध्ये मजुरी मिळते, मिक्सिंग मिळतं, आमच्यात काही मिळत नाही. सोन्यात ग्रेड पण आहे, आमचं तर पॅक मटेरियल आहे.
पण समजा आज मी 300चा माल घेतला आणि 290 झाला, तर मी 290ला विकायला सुरुवात करतो. ओ. मग मी जेवढा माल मी 300ला घेतलेला आहे त्याच्या दुप्पट माल मी घेऊन येतो, लॉस होऊ नये म्हणून. समजा मी 500 किलो माल 300ला घेतला, मी 1 टन 290ला घेतो, नुकसान होत नाही. ती अनुभव पाहिजे. एका दिवसात धंदा चालू होत नाही. मी दुकान चालू केलं, फॅक्टरी चालू केली, व्यवसाय केलो, कुठली कन्सल्टन्सी चालू केली, CA झालो, एका दिवसात नाही होत. वकील झालं तर काय एका दिवसात क्लायंट मिळतात का? खुर्ची घेऊन बसायला लागतं, लोकांना सांगायला लागतं, व्हिजिटिंग कार्ड छापायला लागतात, अनुभव घ्यायला लागतो, केस लढायला लागतात, त्याप्रमाणे तुमचं नाव होतं. तसं CAचं आहे. डिजिटल मार्केटिंग, तुम्ही कसं डिजिटल मार्केटिंगला, कुठलाही धंदा एका दिवसात चालत नाही, भरपूर टाईम लागतो. आणि त्या धंदा चालवण्यासाठी धंद्याची जी जागा आहे, वास्तू आहे आणि बाजारपेठ, याला किती महत्त्वाचं स्थान आहे? वास्तूला महत्त्व आहे. असं म्हणत नाही की मी काय म्हणतात त्याला अंधश्रद्धा. ती वास्तू किती लाभलेली, म्हणजे समजा आधी त्याच्या आधी किती लोकांनी त्या धंद्यात प्रगती केलेली आहे, किंवा वास्तू बघताना हे नवीन बघतो आपण, एकदम जुनी नाही, नवीनच घेतो. मग त्या वास्तूमध्ये त्याचं बॅकग्राऊंड, त्या उद्योगासाठी कपड्याचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला किती काय म्हणतात फ्रंटेज मिळतो. हॉटेलला फ्रंटेजची गरज नसते, कारण हॉटेलचा आतमध्ये चालतो समजा, किंवा सोन्याचा धंदा करायचा आहे किंवा इलेक्ट्रॉनिकचा धंदा करायचा आहे, तर त्याला फ्रंटेज किती मिळतो. आता तुम्हाला ऑफिस करायचं आहे वकिलासाठी, CAसाठी, किंवा कुठल्याही तुमच्या छोट्या म्हणजे ऑफिस फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर तर त्याला तो कोर्टाच्या आजूबाजूला किंवा बाजारपेठेत CAचं. आता कसं झालं आहे, उद्योग वाढलेले आहेत, बाजारपेठ वाढलेला आहे, एरिया वाढली आहे, तर त्याप्रमाणे तुमची जागा घेऊन तुम्ही हे करा. कमीत कमी समजा भाड्याने घेतलं तर कमीत कमी भाड्याने मिळायला पाहिजे. अच्छा. मी भाडा म्हणजे रेंट देताना मला रेंट परवडणार का, वास्तूला ते पण बघायला लागेल ना. करेक्ट. आमदनी 98 खर्चा रुपया. कारण काय बिझनेसमध्ये जेव्हा काही घेतो आपण, सगळ्या कॉस्टिंग कॅल्क्युलेशन्स पाहिजे. हे फक्त दुकानाचं वास्तू हे महत्त्वाचं आहे, तर त्याप्रमाणे तुमचं सराउंडिंग बघणे चालू आहे. मी कुठल्या बाजारपेठेत जातो आहे, मला इथं बघा, आता समजा एखादी सोसायटी असेल मोठी, 1000 फ्लॅट 2000 फ्लॅटच्या आता सिटीज होत आहेत. हो. आणि तिथं दुकानं पण असतात. मग तिथं कुठलाही उद्योग चालेल, पण कुठला चालेल परत स्टडी करायचा आलं. आता तुम्ही बघा किराणा मालची दुकानं भरपूर होत आहेत, मेडिकल स्टोअर, कॉमन फॅक्टर, कपडे, बूट, चप्पल, सोन्याची दुकानं. पण तुम्ही ते स्टडी करा, त्याप्रमाणे वास्तू तयार करा. बरं, वास्तूमध्ये नाव, बिझनेसचं नाव फार महत्त्वाचं आहे. बरोबर. माझ्या नशिबाला बिझनेस आहे का नाही ते महत्त्वाचं आहे, पण तेवढं नाही. पण माझं विल आहे, माझी जिद्द आहे, मग तुम्ही करू शकणार. आजकाल तुम्ही बघा ऑनलाईनमध्ये ते ज्योतिष, हो ठीक आहे, त्याच्याबद्दल मला आर्ग्युमेंट नाही आहे. पण त्याने ज्योतिषांनी नाही सांगितलं, हो सांगितलं, काय सांगितलं ते तुम्ही ठरवा, मी नाही. पण उद्योग चालू करण्याची जिद्द पाहिजे आणि अनुभव पाहिजे. व्यवसाय पिढीच्यात किंवा DNA मध्ये असू शकतो का? 100% असू शकतो. म्हणजे असं नाही घरात आजोबा वडील बिझनेस करायचे ते येतात, पण घरात आई आजी बिझनेस करायची. आता तुम्ही शेतकऱ्यांचं उदाहरण देतो. हो. माझं आयुष्यातलं जर तुम्ही विचार केला तर माझं काय म्हणतात त्याला, हे शेतकरी आहे. शेतकरी हे माझ्या वडिलांनी शिकवलं आहे
की जर आयुष्यात तुला मोठं व्हायचं असेल तर शेतकऱ्याचं उदाहरण ठेव. तो शेत नांगरतो, पीक लावतो, पाऊस येतो, पीक उगते, त्याला धान्य मिळतं. पण कधी कधी हल्लीच्या काळात तर पाऊस अनिवेन आहे. हो. त्याचं पीक वाया जातं, जळलं जातं, त्याला भाव मिळत नाही. जर तुम्हाला आयुष्यात धंदा करायचा असेल ना, खरंच तुम्हाला सांगू, शेतकऱ्याचं उदाहरण ठेवा. तुम्ही कधी म्हणजे आता खाली ठीक आहे, परिस्थितीच फार वाईट आहे सगळीच, ते आपला विषय नाही आहे सगळा डिस्कस करायचा. कारण बरेच काय आहेत की शेतकऱ्यांच्या घरात डिमांड्स वाढलेले आहेत. हो. कर्ज घेतात, कर्ज फेडू शकत नाही. तो विषय आपला नाही आहे, आपल्याला तो घ्यायचा पण नाही. पण आयुष्यात जर धंदा करायचा असेल तर शेतकऱ्याचं उदाहरण पाहूया. किती कष्ट करतो, उन्हात, पाण्यात, पावसाळ्यात. मग त्याची आजी असते, आजोबा असतो. पण एक अजून सांगतो तुम्हाला, आज जो शेती करणार तो मोठा होणार. वा. जो त्याच्या आईवडिलांची शेती करणार किंवा जो ॲग्रिकल्चर नॉलेज घेणार तो फार मोठा माणूस होणार. पुढं शेती उद्योगला फार मोठं डिमांड आहे. अच्छा. कारण टेक्नॉलॉजी बदलते, सायन्स बदलते. छोट्याशा जागात मोठी पीक आणून लोक कोट्यावधी रुपये कमवतात. स्टार्टअप असो किंवा कॉर्पोरेट, हे शिकण्याची वृत्ती मला तुमची खूप आवडली. नेहमी उद्योजकाने शिकत राहिलं पाहिजे. तुम्हाला अजून बघा, तुम्ही ज्या कॉर्पोरेट मोठ्या इंडस्ट्रीचे लोक होती ते बिल्डिंग लाईनमध्ये आले. करेक्ट. करेक्ट आहे. आता गव्हर्नमेंटने त्यांचं हे चालू केले की तुम्ही शेतकऱ्यांना एकत्र करा आणि त्यांची शेती लीजवर घेऊन त्यांना पार्टनर घेऊन कंपनी चालू करा आणि मोठी शेती करा. ऐकलं का नाही ऐकलं? ऐकलंय. तर ह्या गोष्टी होणार आहे आता पुढं. आणि अजून परत शेवटचं जर विचार केला, खरंच काहीतरी करा, उद्योग करा. नोकरी किती देणार हो? नोकरी किती देणार, कोणाला देणार? नोकरी करण्याची तयारी पाहिजे, अनुभव पाहिजे. कॉलेज शिकलो, काहीतरी शिकलो आणि मला त्याच फील्डमध्ये नोकरी मिळणार. हो. मी बघितली की काही मी वाचले, अनुभवले. इंजिनियर झाल्याने तू ॲक्टिंग करतोय, इंजिनियर झाल्याने फार मोठं फळाचं आणि फ्रूटचं दुकान टाकलं आहे, इंजिनिअरिंग करतोय आणि कार कंपनी चालू केली आहे, किंवा काहीतरी आर्किटेक्ट झाला आणि काही. हे शिक्षण घेतल्यानंतर पण त्या लोकांनी डायव्हर्जन गेलं. ती तयारी पाहिजे. आयुष्यात तुम्हाला डायव्हर्जन घेण्याची तयारी पाहिजे. मी उद्योग भरपूर केले, तुम्ही जसं बोलले ते कमीच सांगितलेत. आणि आज पण शिकतो आणि आज पण नवीन उद्योग करण्याची तयारी आहे. पण हारलो नाही, कारण डायव्हर्जन मी केलं परिस्थितीप्रमाणे, वेळेप्रमाणे. लॉस केला नाही आहे. बँकेने मला भरपूर कर्ज दिलं, पण बँकेला कधी फसवलं नाही. हो. असा काळ आला की मला बँकेत पैसे द्यायला लागले, तर बँकेनं सांगितलं पैसे मिळणार. ते म्हटले तुला NPA होणार. म्हटलं नाही, तुम्ही NPA करून टाका. ते म्हणले नाही. आज तुम्ही आमच्याबरोबर 35 वर्ष आहात बँकेबरोबर, बँक ऑफ इंडिया. मी नाव घेतो, कधी आता पण नाव घेतलं नाही. पण त्यांनी मला कर्ज पण माझ्या वाईट काळात त्यांनी मला धरून ठेवलं. का? रेप्युटेशन. कधीच चुकीच्या मार्गाने पैसे फिरवले नाहीत, कोणाला पैसे दिले नाहीत, कुठं काही चुकीचं काम केलं नाही. हा धंद्यात फार मोठा आहे. लॉटरी खेळणं, रेस खेळणं, पत्ते खेळणं, दारू पिणं. चल रे दारू पिऊ. व्यवसाय सुरू झाला, लोक येतात, पार्टी करू, हे करू. नाही. जेवढं तुम्ही स्वच्छ राहणार, मनोबळ मजबूत ठेवणार, तुमचा उद्योग वाढणार. आज तुम्हाला माहिती आहे का, बरेच गव्हर्नमेंटकडे अशी परिस्थिती आहे, उद्योग सुरू झाले पण बरेच उद्योग बंद आहेत. हे गोष्टी बाहेर येत नाही आहेत. बँकेचे पैसे फसलेले आहेत, लोकांचे पैसे फसलेले आहेत, घरच्यांचे पैसे फसलेले आहेत. नका करू. अनुभव घ्या. पार्टनरशिप करू नका. कोणाबरोबर धंदा चालू करू नका. माझा मित्र म्हणेल मदत करेल, त्याला व्यवसाय समजतो नाही, तो धोका देईल. सख्खे भाऊ
सख्खे घरचे धोका देतात. कोणी नाही. जर व्यवसाय करायचा असेल मॅनेजमेंटवर करा, अनुभव घेऊन करा, मार्केट शोधा, वास्तू, दुकान, फॅक्टरीची जागा बघा. तिथं आता इंडस्ट्री एरियामध्ये इंडस्ट्री टाकणं फार गरजेचं आहे. का? एक नोकर एका बाजूने सोडतो आणि दुसऱ्या बाजूला येतो. इकडनं नोकरी सोडली की दुसऱ्या दारात जातो, साहेब नोकरी मिळेगा. मी इंडस्ट्री कुठंतरी रिमोट टाकावर जाऊन टाकली आणि माणसांनी नोकऱ्या सोडल्या. परत तुम्ही ॲडव्हर्टाईज द्या. इंडस्ट्री कुठं टाकावी? इंडस्ट्रियल एरियामध्ये, की तिथं एक नोकरनीच नोकरी सोडली तर दुसरा मिळेल. बाजारपेठेत दुकान कुठं घ्यावी? इथं तुमचे जास्ती फ्लॅट्स आहेत, गजबज आहे. गजबज आहे. आता सिटीमध्ये उद्योग चालवणं अवघड आहे. तुम्ही जर सिटी म्हटलं, पार्किंग नाही, रस्ते लहान आहेत, भाडं भरपूर आहेत, सिटीमध्ये लोक येत नाहीत. तुम्ही बाहेर जा ना. बरोबर. आम्ही चूक केली. स्वतःचे घराचे दुकान होते, कधी आम्ही गेलो नाही. जर आम्ही बाहेर गेलो असतो, वाढलो असतो. आमची फॅक्टरी बाजारपेठेत होती, गुरुवार पेठेत. आमच्या वडिलांनी ती फॅक्टरी जर इंडस्ट्रियल एरियामध्ये शिफ्ट केली, आज फॅक्टरी बंद पडली नसती. आमचे ज्या डेव्हलपमेंट झाल्या, उद्योग झाले, त्याला एक तर सपोर्ट नव्हता, मॅनेजमेंट नव्हती आणि जुनी लोक ऐकायची नाहीत. ते परिवर्तन म्हणतात ना, परिवर्तन केलं नाही. जर उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, काही करायचं असेल, परिवर्तन ॲक्सेप्ट करण्याची ताकद पाहिजे. एखाद्याने सल्ला दिला, हा तू काय मला सल्ला देतो, ऐकून घ्यायचं. एखाद्याने चूक केली, काय ती चूक का झाली ते शोधायला पाहिजे. मी लॉस केला, माझा लॉस का झाला? माझ्याकडं माल भरपूर पडून राहायचा, लाखो रुपयाचा, पण काय झालं, पुण्यात फॅक्टऱ्या वाढल्या माझ्या प्रॉडक्टच्या आणि ते डायरेक्ट माल विकायला लागले. एक साधा भैया फॅब्रिकेटर मला अक्कल देऊन गेला, अरे पंकज भाई क्या करते हो, माल बेच डालो, फैक्ट्री में तुम्हारे माल से 5 रुपया 10 रुपया कम में माल मिलता है. तेव्हा माझे डोळे उघडले. का? बाहेरचं सराउंडिंग मला माहीत नव्हतं ना. मग ते ऐकण्याचं आणि ते सांगितल्यानंतर मी ते सर्वे केला की हा खरं बोलतोय का, आणि ते खरं होतं. लगेच मी स्टॉक कमी करून टाकला. त्यामुळं मला लॉस गेला. लॉस घेण्याचं कारण काय, दुसरं काही कारण नव्हतं, पण कॉम्पिटिटर, फॅक्टरीवाल्यांचं चुकीचे निर्णय. आता प्रत्येकजण म्हणतो मी डायरेक्ट माल विकावं. करेक्ट आहे, असं आहे ते. ह्यात अनुभव माझा जो आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची माझी ही जी ह्या पॉडकास्ट करताना हा फरक महत्त्वाचा आहे. तुम्ही शिका, नोकरी करा, अनुभव घ्या, त्यानंतर कुठलाही उद्योग करा. भाजीचा करा, वडापावचा करा, कुठलाही मोठा इंडस्ट्री टाका, पण त्या इंडस्ट्री करताना, तो धंदा करताना, ते दुकान करताना अनुभव घ्या. अनुभव. ते मारवाडी गुजरातीची मुलं, भैयाची मुलं किंवा काही समाजातली मुलं, आता नाव घेतली मी, पण ते काय करतात, नोकरी करतात. माझ्याकडं काम करणारे भैये लोक, बंगले, गाडी साधी नाही, 25-50 कसे कार आहेत त्यांच्याकडं. आणि असे भरपूर भैये आहेत जे माझ्याकडे शिकलेत आणि स्वतःच्या फॅब्रिकेटर युनिट टाकून त्यांनी त्याचा व्यवसाय चालू करून बंगले बांधलेत गावाकडून पुण्यात. ते माझ्याकडे शिकले, माझ्या हाताखाली. असे 1-2 नाही, भरपूर आहेत. आणि ते बोलतात, हे हमारा सेठ के पास हम सीखा है, इनके वजह से बड़ा आदमी हो गया. ते येतात, पाया पडतात. मी सांगण्याचा उद्देश तो नाही आहे, पण ते आज पण म्हणतात की इनके वजह से हम बडे हो गए. प्रत्येक गोष्ट बारीक बारीक शिकवायचं त्यांना. वा. मग स्टार्टअपसाठी तुम्ही शेवटचा संदेश काय द्याल? स्टार्टअप चालू करा. स्वतःचा स्टार्टअप चालू करायला जर मनात असेल आणि खरंच जिद्द असेल तर चालू करा, पण अनुभव घ्या, नोकरी करा त्या व्यवसायात. त्या व्यवसायाचं सगळं पुस्तकं आणा, मार्गदर्शन घ्या, त्याचा क्लास लावा, अकाउंटिंग शिका, छोट्या छोट्या गोष्टी शिका. तुमचं आजकाल ते चालतं आहे, काय म्हणतात त्याला, पर्सनल डेव्हलपमेंट, काय म्हणतात त्याला, पर्सनल डेव्हलपमेंट,
नंतर तुमचं अकाउंटिंग शिकवण्याचे क्लासेस आहेत, टॅलीचे, सगळं मार्केटिंगचे क्लासेस आहेत, सगळं शिका. छोटा उद्योगपतनं तुमचे उद्योग मोठे होतील आणि इतके मोठे होतील की तुम्ही मानणार की हो आमचे उद्योग. आणि ते फेल झालं तरी घाबरू नका. चढती येते, खालचं पाठ पण येतो आणि त्याप्रमाणे तुमचं तुमचा व्यवसाय नक्की चालणार. पण चुकीचे कामं करू नका, चुकीचे खर्च करू नका, चुकीचं वागू नका. कोणी तुम्हाला डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचवत असेल तर त्याच्या मागं जाऊ नका. काही सगळं करून अभ्यास करून शांतपणे करा, ऐका आणि त्याप्रमाणे धंदा करा. नक्की तुम्ही मोठे होणार. आणि माझ्या मनापासून तुम्हाला सांगणे, जर हे ऐकलं तर तुम्ही नक्कीच मोठे होणार. धन्यवाद. आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच शाह अंकल. तुम्ही आज आले आणि खूप छान पद्धतीने आज या बिझनेस पॉडकास्टमध्ये खूप छान तुमचा अनुभव शेअर केला. तर मित्रांनो, आज या ठिकाणी शाह अंकलनी सांगितलं की कशा पद्धतीने स्टार्टअप सुरू केला पाहिजे, सुरू केल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर कशा पद्धतीने आपलं मनोबल असलं पाहिजे, अकाउंटिंग कशी केली पाहिजे, त्यानंतर तुमचं प्रोडक्टचा अभ्यास कसा केला पाहिजे, ज्या प्रोडक्टमध्ये तुम्ही बिझनेस चालू करणार आहात त्याचा दुसऱ्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात कसा अनुभव घेतला पाहिजे, आणि हे सगळं करत असताना फिनान्स देखील कशा पद्धतीने उभा करायचा असतो, फिनान्स हा शेवट येतो, हा सुद्धा खूप छान पद्धतीने त्यांनी मुद्दा सांगितला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स स्टार्टअप केल्यानंतर कसा मजबूत ठेवला पाहिजे. कारण आजूबाजूला तुमचे नातेवाईक आहे, मित्रपरिवार आहे, तुमच्या घरामधली सगळी मंडळी आहे, हे सपोर्ट करू नाही तर नको करू, पण तुमचं मनोधैर्य हे तुम्ही कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे, अशा आणि अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या. त्याबद्दल शाह अंकल तुमचं पुन्हा एकदा मनापासून थँक्यू व्हेरी मच. आणि मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या पॉडकास्टसाठी बघत राहा कोच किरण पाटील चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमची स्वतःची काळजी घ्या, स्टार्टअप करा, भरपूर पैसे कमवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि तुमच्या कुटुंबाची देखील काळजी घ्या. भेटूया आपण नवीन पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.